एका माणसावर जर हजारो कोटींचं कर्ज आहे, दुसऱ्या बाजूला त्याच्या ट्रस्ट आहेत, मालमत्ता आहेत करोडो रुपयांच्या, लाखो रुपयांच्या, आणि या ट्रस्टद्वारे सिक्युअर केलेली त्याची मालमत्ता आहे, त्याच्यावर कोणी टाच आणू शकत नाही. हाच माणूस दुसऱ्या बाजूला परदेशातल्या बँकांकडून कर्ज घेतो, परदेशी डिफेन्स कंपन्यांबरोबर तो वेगवेगळे व्यवहार करतो, मग त्याच जाळ्यात अडकत तो स्वतःला बँक करप्ट दाखवतो. मग त्या चिनी बँका असतील किंवा दसॉल्ट एव्हिएशन सारखी कंपनी असेल, या प्रसंगी देशाला उत्तर हवं, या अंबानीवर एवढी मेहरबानी का? मित्रांनो नमस्कार. आज सगळीकडे एकच चर्चा आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्यामध्ये क्लीन चिट मिळाली. त्यानंतर ते माध्यमांसमोर ढसढसा रडले. तर हे सगळं बघितल्यानंतर असं वाटलं की एक केजरीवाल जर इमानदार आहेत, एवढे इमानदार आहेत आणि त्यांनी त्यांच्या सत्ता काळात जर कुठलाही गैरव्यवहार केला नव्हता, तर त्यांना सीबीआयनं, ईडीनं नाहक या प्रकरणात गुंतवलं होतं का? केजरीवालचा भ्रष्टाचार इतक्या तातडीनं जर बाहेर काढला जातो, तर मग असे अनेक घोटाळे आहेत या देशात जे पडद्याआड घडत आहेत. एप्स्टीन फाईल्समध्ये एक नाव आलं होतं. त्या नावामुळे पुन्हा त्या सगळ्या घोटाळ्यांवर बोलावं लागतं आहे, आणि ते नाव होतं अनिल अंबानी यांचं. आज आपण अनिल अंबानींच्या डाऊनफॉलबद्दल, त्यांच्या दिवाळखोरीबद्दल बोलणार आहोत. पण हे केवळ एका उद्योगपतीच्या अपयशापुरतं मर्यादित नाही आहे, तर ही नीट समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. अर्थात आजच्या एपिसोडमध्ये महाराष्ट्रातलं राजकारण म्हणजे उबाठा, संजय राऊत, शरद पवार हे नेहमीचे यशस्वी कलाकार नाही आहेत. त्यामुळं बऱ्याच जणांना हा विषय कितपत रुचेल हे माहीत नाही. पण भारतीय बँकिंग व्यवस्थेच्या मुळावर घाव घालणाऱ्या एका प्रचंड आर्थिक घोटाळ्याचं कथित चित्र जे आहे ना, ते मला आज तुमच्यासमोर मांडायचं आहे. अनिल अंबानी, धीरूभाई आणि कोकिळाबेन यांचा लाडका सुपुत्र. मुकेशपेक्षा अनिलला नेहमीच झुकतं माप दिलं जायचं अंबानींच्या कुटुंबामध्ये, असं त्यांच्या आतल्या कोटातल्या काही लोकांकडून बाहेर लीक झालेली गोष्ट आहे. असो, तो त्यांचा कौटुंबिक विषय झाला. आपण कशाबद्दल बोलतोय, तर अनिल अंबानी आणि इतर कथित घोटाळे. आता अनिल अंबानी याला काही जण एक अपयशी उद्योगपती म्हणून ओळखतात. पण प्रश्न असा आहे की हा जो दिसतोय तो फक्त बिझनेस फेल्युअर आहे अनिल अंबानीचा, की हे एक वेल प्लॅन्ड फायनान्शियल स्कॅम आहे? मी हे का बोलतोय, तर या अनिल अंबानीला भारतातल्या जवळपास 39 बँका आणि वित्तीय संस्थांकडून, NBFC ज्यांना म्हणतात, त्यांच्याकडून किमान 40,000 कोटी रुपयांचं किंवा त्याच्यापेक्षाही जास्त रकमेचं कर्ज दिलं गेलेलं आहे. यामध्ये अगदी स्टेट बँक ऑफ इंडियापासून कॅनरा बँक, LIC आणि इतर अनेक बँका देखील आहेत. जी नावं घेतली बँकांची, त्या बँकांमध्ये तुमचं, माझं, माझ्यासारख्या, तुमच्यासारख्या कित्येक लोकांचं, सामान्य भारतीयांचं बचत खातं, सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट, FDs असतील. आणि LIC कशासाठी प्रसिद्ध आहे? आणि कुठला भारतीय LIC पॉलिसी घेतल्याशिवाय राहिलेला आहे हे मला तुम्ही सांगा. त्यामुळे थोडंसं गंभीर प्रकरण आहे. धीरूभाई अंबानींच्या निधनानंतर दोन्ही भावांमध्ये समसमान वाटल्या गेलेल्या संपत्तीचं पुढे काय झालं? मुकेश अंबानींनी ती वाढवली, तर अनिल अंबानीने संपवली. अनिल अंबानीचं कर्तृत्व हे इथं सिद्ध झालेलं आहे. आणि असं असताना या माणसाला एवढं कर्ज कसं काय बरं मिळालं? एखादा सामान्य नागरिक असेल आणि त्यानं साधं लाख रुपयांचा EMI वगैरे त्याचा जो असतो तो थकवला, तर त्याला पहिली नोटीस येते, मग जप्ती होते, कोर्ट कचेऱ्या आणि कधी कधी तुरुंगवास देखील घडतात. अलीकडचं उदाहरण म्हणजे तो आपला कॉमेडियन राजपाल यादव. पण इथे सीन काय आहे, तर अनिल अंबानीवर हजारो कोटींचं कर्ज असतानाही त्याला विशेष सवलती दिल्या गेलेल्या आहेत. मग त्या का दिल्या जातात? या अंबानीच्या कर्जांचा अभ्यास करताना उपलब्ध झालेल्या कागदपत्रांनुसार काही कर्जांमध्ये त्यानं वैयक्तिक हमी, ज्याला पर्सनल गॅरंटी म्हणतो आपण, ती पर्सनल गॅरंटी दिल्याचे दस्तऐवज आहेत. जर वैयक्तिक हमी दिली होती, तर मग नंतर जबाबदारी नाकारण्याचा प्रयत्न का झाला? मग त्याला ते कर्जमाफी वगैरे या सगळ्या गोष्टी का झाल्या? अंबानीवरचा आणखी एक गंभीर आरोप असा आहे की काही प्रकरणांमध्ये SBI सारख्या बँकांनी पूर्ण हमीशिवाय याला कर्ज दिल्याचा सरकारी नोंदींमध्ये उल्लेख आहे. सामान्य माणसाला 50,000चं कर्ज तरी कुठल्याही गॅरंटीशिवाय, कुठल्या हमीशिवाय मिळतं का? मग फक्त अनिल अंबानीच्या हजारो कोटींच्या कर्जांना ही अशी वेगळी नियमावली कोणी लावली, किंवा ही वेगळी नियमावली त्याच्यासाठी कुणी तयार केली? हा माणूस खरंच दिवाळखोर आहे का? याचा जर जेव्हा तपास सुरू होतो, तेव्हा या तपासात तपास करणाऱ्या तपास यंत्रणांना मिळालेल्या एका फाईलमध्ये एक माहिती आहे, जे आपल्यापर्यंत पोचली, की यांनी कथितपणे विविध ट्रस्ट स्थापन करून ठेवलेले आहेत. त्या ट्रस्टच्या नावावर बरीच मोठी स्थावर मालमत्ता आहे.
असे तपशील म्हणजे त्या जमिनीच्या खरेदीचे कागदपत्र असतील. या ट्रस्ट काय सेवाभावी ट्रस्ट नाहीत, फॅमिली ट्रस्ट आहेत आणि त्या ट्रस्टमध्ये यांचेच कुटुंबीय लाभार्थी आहेत. फाईलमध्ये दुसरा उल्लेख होता मुंबईतल्या पालील परिसरातल्या सुमारे 3,700 कोटीहून अधिक किमतीच्या या सगळ्या जागा, फ्लॅट्स आणि इतर गोष्टी मालमत्ता झाली. साहजिकच तुम्हाला आम्हाला प्रश्न पडतो, की एखाद्या माणसाची कंपनी आकंठ कर्जात बुडालेली असताना दुसऱ्या बाजूला त्याच माणसाच्या खाजगी संपत्तीचं जाळं असं कसं उभं राहतं? हे एवढ्यावरच थांबत नाही, तर अनिल अंबानींनं 2012च्या सुमारास चिनी बँकांकडून सुमारे 13,538 कोटी रुपयांचं कर्ज घेतल्याचा दावा केला जातोय. तर चीननं हे कर्ज वाटण्याचा जो काही सपाटा लावला होता, त्यात त्याने अनेक देश गुंडाळले. श्रीलंकेपासून, बांगलादेशपासून, नेपाळपासून बऱ्याच मोठ्या देशांना. अनिल अंबानी किस खेत की मुली. आणि मग हे चीनी कर्ज मग ते फेडण्यासाठी भारतीय बँकांच्या कन्सोर्टियमकडून कर्ज घेणं. समथिंग इज फिशी. आपल्या भोवताली असे अनेक लोक आपण पाहिलेले असतात, की जे एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज घेतात आणि मग हा सिलसिला सुरूच राहतो. आयुष्य निघून जातं यात. एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज. ही अपरिहार्यता उरत नाही एखाद्या माणसाची. मग हा फंडा बनतो. अशा लोकांचा बिझनेस फंडा, बिझनेस मॉडेल. अनिल अंबानी स्वतःला कर्जबाजारी, दिवाळखोर, बँकरप्ट दाखवून हे बिझनेस मॉडेल राबवत होता का एका बाजूला? कारण त्यानं बरेच उद्योग केलेत, बरेच. अगदी फिल्म प्रोडक्शन, फिल्म निर्मिती, डिस्ट्रिब्युशन, इलेक्ट्रिसिटी, मोबाईल सेवा ते अगदी डिफेन्स इंडस्ट्री. 2016-17च्या दरम्यान फ्रान्सच्या एका संरक्षण कंपनीसोबत दसॉल्ट नावाची जी दसॉल्ट एव्हिएशन नावाची कंपनी आहे. आता दसॉल्ट बरोबर भारताच्या संरक्षण खात्यानं कुठल्या गोष्टी विकत घेण्यासाठी सौदा केला होता, करार मदार झाले होते, ते गुगल करा, तुम्हाला कळेल. आणि ह्या कंपनीबरोबर रिलायन्सच्या भागीदारीची चर्चा आपल्या कानावर पडली होती. बरं, संरक्षण क्षेत्रात उतरताना याच्या कंपनीची आर्थिक स्थिती काय होती त्यावेळेला? मित्रो, हा तोच काळ होता जेव्हा याच्या आर्थिक अडचणी अगदी शिगेला पोचल्या होत्या. इथं प्रश्न निर्माण होतो, की या क्षेत्रात खाजगी कंपन्यांना प्रवेश देताना ड्यू डिलिजन्स नावाची एक कसोटी लावली जाते. ती या अंबानीची झाली होती का? कोणत्या आधारावर अनिल अंबानी संरक्षण क्षेत्रामध्ये प्रवेश करता झाला? लोक विचारतात, की ही फक्त त्या कंपनीसोबतची कॉर्पोरेट भागीदारी होती, की त्यामागे कुठलं राजकीय लॉबिंग वगैरे होतं? अनिल अंबानीला पुढे करून त्याच्या आडून कुणीतरी दुसरंच या डिफेन्स फील्डमधला जो काही सौदा आहे, त्या सौद्यातला कट मारत होतं. कोण होता तो? कात्रोची. बोफोर्स प्रकरणात तो क्वात्रोची नावाचा एक दलाल होता. इथे कोण क्वात्रोची होता? कारण ज्या उद्योगपतीनं भारतामधल्या पब्लिक सेक्टर बँकांचे हजारो करोड रुपये बुडवलेत, तो असा मोकाट कसा? वर तो दरवेळी नवनव्या क्षेत्रात शिरतोय नवा धंदा करायला. अहो, ह्याच पब्लिक सेक्टरवाल्या बँका त्यांची कर्ज वसूल करताना सामान्य नागरिकांशी कसे वागतात? कशा कडक कारवाया करतात? मग इथे तर कित्येक लाखो करोड असे रुपये बुडवले. तरी कारवाईचे नियम आणि अटी शिथिल झालेल्या दिसलेल्या. अंबानीला सूट देण्याबाबत जे निर्णय झाले ते कोणत्या स्तरावर झाले? मित्रो, मला सांगा, हे फक्त कॉर्पोरेट कंपनीचं अपयश आहे, की व्यवस्थेतल्या साखळीशी हातमिळवणी करून संगनमताने केलेली लूट आहे? अनिल धीरूभाई अंबानी 66 वर्षांचा हा भारतीय व्यापारी. याच्या वडिलांनी म्हणजे धीरूभाईंनी व्यवसायातले नियम प्रसंगी वाकवून वळवून, म्हणजे ते म्हणतात ना, डोंट ब्रेक द रूल्स, म्हणजे ब्रेक नका करू, पण ते तुम्ही बेंड करा. म्हणजे तेच रूल्स बेंड करून तुम्हाला हवे तसे वळवू शकता आणि तोच फंडा वापरून त्यांनी धंदा केला. पण अनिल अंबानीने जे काही केलं किंवा तो जे काही करतोय किंवा करून बसलाय, त्याला आपण काय म्हणायचं? जी समोर दिसते ती केवळ एका उद्योगपतीची कथा नाही आहे मित्र, जी मी तुम्हाला सांगितली आतापर्यंत. ही आहे भारतीय बँकिंग व्यवस्थेच्या रिस्पॉन्सिबिलिटीची परीक्षा. सामान्य जनतेचा पैसा ज्यांच्या भंडारात असतो, तिजोरीत असतो, तो पैसा अशा धुरंधरांना कर्जाऊ देताना देत्या ऑथॉरिटीचं काही उत्तरदायित्व असतं की? त्या उत्तरदायित्वाची ही कथा आहे. एका माणसावर जर हजारो कोटींचं कर्ज आहे, दुसऱ्या बाजूला त्याच्या ट्रस्ट आहेत, मालमत्ता आहेत करोडो रुपयांच्या, लाखो रुपयांच्या, आणि या ट्रस्टद्वारे सिक्युअर केलेली त्याची मालमत्ता आहे एका प्रकारे. त्याच्यावर कोणी टाच आणू शकत नाही. हाच माणूस दुसऱ्या बाजूला परदेशातल्या बँकांकडून कर्ज घेतो, परदेशी डिफेन्स कंपन्यांबरोबर तो वेगवेगळे व्यवहार करतो. मग त्याच जाळ्यात अडकत तो स्वतःला बँकरप्ट दाखवतो. मग त्या चिनी बँका असतील किंवा दसॉल्ट एव्हिएशन सारखी कंपनी असेल. या प्रसंगी देशाला उत्तर हवं आहे. या अंबानीवर एवढी मेहरबानी का? असं म्हटलं जातं, सिस्टीममध्ये जर लूपहोल्स असतील ना, तर कोणीही त्यातून पळ काढतो. पण प्रश्न हा आहे, की हे लूपहोल्स बनवले कोणी? सोडले कोणी? आपला देश ना आज एका
सध्या म्हणजे या परिस्थितीमध्ये एका विचित्र मानसिकतेत अडकलाय. देशप्रेम तर आहेच, पण या देशप्रेमासोबत व्यक्तिस्तोम वाढत चाललंय. पण त्यामुळे आपण अशा गंभीर विषयांकडे दुर्लक्ष तर करत नाही आहोत ना, याचा विचार केला पाहिजे. कारण शेवटी या ज्या पब्लिक सेक्टर बँका आहेत, त्या बँकांमधला जो पैसा आहे, तो कोणाचा आहे? तो तुमचा आमचा आहे. अनेक गोरगरीब मोलमजुरी केलेली लोकं जी रस्त्यावर हातगाडी ओढतात, भाजीचा ठेला लावतात, बांधकामांच्या साईट्सवरती डोक्यावर विटा वाहतात, सिमेंट वाहतात आणि ह्या सगळ्यांना मिळणारी जी काही रोजंदारी आहे, त्यातून वाचवलेले पैसे याच सगळ्या बँकांमध्ये, पब्लिक सेक्टर बँकांमध्ये हे जपून ठेवतात. यांचा पैसा हे असे अंबानीसारखे, अनिल अंबानीसारखे लोक जर उडवत असतील आणि वर मुकाट फिरत असतील उजळ माथ्याने, तर यांच्या मागे जो कोणी वरदहस्त देणारा माणूस आहे ना, किंवा ही काही सिस्टीम आहे जी त्यांनी बनवली आहे, त्यांनी बनवलेले हे नियम आहेत, जे मी मगाशी म्हणालो, की जे मोडले नाही जात, पण ते बेंड जरूर केले जातात. आपल्याला हवे तसे वळवले जरूर जातात. त्या नियमांकडे आणि या सगळ्या सिस्टीमकडे आपल्याला जरा नीट बघायला हवं. मी तुर्तास इथेच थांबतो. आजचा विषय कितपत पटेल, कदाचित बऱ्याच लोकांना त्याचा रागही आला असेल. पण राग येण्यापेक्षा तुम्ही भानावर येऊन जरा या सगळ्या गोष्टींकडेही बघणं गरजेचं आहे. आवडला आजचा विषय, तर असे बरेच विषय माझ्या डोक्यात आहेत. त्यावर बोलायला मी पुन्हा येणारच आहे. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार डीजी9. धन्यवाद. नमस्कार.